टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट व्हॅलिडिटी अर्थात प्रयोगाची वैधता, जी शैक्षणिक संशोधनात अत्यंत महत्त्वाची आहे. या एक्सपेरिमेंट व्हॅलिडिटीमध्ये दोन प्रकार असतात. अंतर्गत वैधता आणि बाह्य वैधता या दोन्ही संकल्पना आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. या पद्धतीने प्रत्यक्ष प्रयोग करत असताना आपल्याला हे कृती करायची आणि ते तशा पद्धतीने आपल्या प्रबंधामध्ये किंवा पेपरमध्ये सुद्धा लिहिणं आवश्यक आहे की आपण आपल्या प्रयोगाची वैधता कशा प्रकारे राखलेली आहे किंवा गुणवत्ता त्याची वाढवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केलेला आहे. जेवढी आपला व्हॅलिडिटी जास्त असेल तेवढ्या आपल्या प्रयोगाची गुणवत्ता ही अधिक सर्वमान्य होईल. तर पहिला प्रकार आहे अंतर्गत वैधता. अंतर्गत वैधता याचा अर्थ आपण जो शैक्षणिक प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगामध्ये ज्या कारणामुळे परिणाम झालेला आहे ह्या दोघांचा संबंध आपण प्रस्थापित करणं याचा अर्थ अंतर्गत वैधता आहे. उदाहरणार्थ एखाद्या विषयात एखाद्या अध्यापन पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फरक पडतो की नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर ह्या अध्यापन पद्धती वापरल्यानंतर गुणांमध्ये जो फरक पडलेला आहे तो फरक या पद्धतीमुळेच पडलेला आहे आणि अन्य कोणत्याही बाह्य चलामुळे पडलेला नाही हे सिद्ध करणे याचा अर्थ अंतर्गत वैधता होय. मग आता समजा या अध्यापन पद्धतीच्या व्यतिरिक्त कोणती गोष्ट आहे ज्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या गुणांवर होऊ शकतो. तर उदाहरणार्थ त्यांची मनस्थिती आहे. समजा त्या विद्यार्थ्यांची काही विद्यार्थ्यांची मनस्थिती ठीक नसेल, आधीच्या तासाला काही झालेलं असेल, घरगुती काही गोष्टी झालेल्या असेल तर त्याच्यामुळे त्याच्या गुणवत्तेमध्ये फरक पडू शकतो. त्याचा जर IQ कमी असेल तरी फरक पडू शकतो. त्याला त्या विशिष्ट विषयात रस नसेल तरी सुद्धा या स्कोअरवर फरक पडू शकतो. समजा ज्यावेळेस हे अध्यापन पद्धतीचा वापर होतो त्यामुळे आजूबाजूला गोंधळ आहे किंवा काही मिरवणूक चाललेली आहे किंवा काही डिस्टर्बन्स आहेत त्यामुळे सुद्धा हे स्कोअर कमी जास्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती, वय, लिंग याचा सुद्धा फरक या स्कोअरवर पडू शकतो. आणि मग त्यावेळेस आपल्याला हे सिद्ध करणं अवघड होईल की हा जो फरक आहे गुणांमधला हा केवळ अध्यापन पद्धतीमुळे नसून या गोष्टींमुळे सुद्धा आहे. म्हणून आपण ज्यावेळेस शैक्षणिक संशोधनात हे प्रयोग करत असतो त्यावेळेस आपल्याला ही जी बाह्य चले ही बाह्य चलांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात अंतर्गत वैधता चांगली असणे म्हणजे याचा अर्थ आपण हे सिद्ध करणं की हा जो परिणाम झालेला आहे म्हणजे हा जो अवलंबी चल आहे किंवा ज्याला आपण स्वाश्रयी चल असं म्हणतो यातील होणारा बदल हा केवळ या इंडिपेंडंट व्हेरिएबल मुळेच झालेला आहे हे सांगता येणे याचा अर्थ अंतर्गत वैधता आहे. तर आपण ज्यावेळेस शैक्षणिक प्रयोग करत असाल त्यावेळेस आपल्याला या 2-3 गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्या प्रयोगाची अंतर्गत वैधता वाढेल. म्हणजे काय तर जे काही बाह्य चल आहेत त्यांच्यावर आपण जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस टीचिंग मेथडचा हा प्रयोग करत असू त्यावेळेस असं बघूया की विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान सगळ्यांचं एकसारखं असेल, त्यांची मनस्थिती एक चांगली असेल, त्यांना त्या विषयात आवड असेल, त्यांचा IQ पण आपण टेस्ट करून त्या पद्धतीने वर्गात एक सम असा गट तयार करू शकतो. सराउंडिंगमुळे त्यावेळेस कुठेही वर्गात गोंधळ होणार नाही, आजूबाजूची परिस्थिती शांत राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो त्यांचा वयोगट आणि लिंग याच्यामध्ये समानता असेल अशा पद्धतीनं बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या या सॅम्पलमध्ये आपण हे चलन नियंत्रित करू त्यावेळेस आपल्या प्रयोगाची वैधता ही नक्की वाढेल. जे आपण मेजरमेंटचं टूल आहे म्हणजे माहिती संकलनाचं जे साधन आहे ते सुद्धा व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे असं होता कामा नये की त्या प्रश्नांमध्येच चुका होत्या, संदिग्धता होती ज्याच्यामुळे स्कोअर कमी किंवा जास्त झाला आणि तो अध्यापन पद्धतीमुळे न होता त्या डेटा कलेक्शन टूलमुळे होता कामा नये. म्हणून ती अत्यंत सोपी पण नका, अत्यंत अवघड पण नको. त्याच्यामध्ये सर्व पद्धतीचे प्रश्न असले पाहिजेत, सर्व मानसिक क्षमतांना टार्गेट करणारे असले पाहिजेत. म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट देऊ शकतील, बिलो ॲव्हरेज, अबो ॲव्हरेज सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये प्रश्न पाहिजे जेणेकरून जो काही स्कोअर येणार तो त्या साधनामुळे नसून अध्यापन पद्धतीमुळे हे सिद्ध होईल. आणि जो आपण कार्यक्रम राबवणार असेल त्याच्या आधी जर एक छोटा प्रयोग आपण पाहिलं, स्टडी एक ट्रायआउट करून बघितला तर त्यातले प्रयोगातले दोष सुद्धा आपल्याला काढता येतील आणि जेणेकरून आपली प्रयोग अधिक निर्दोष होईल आणि आपल्याला मग जो काही परिणाम आलेला हा परिणाम केवळ या पद्धतीमुळे किंवा या चलामुळेच आलेला आहे हे सिद्ध करता येईल. आणि ह्या सगळ्या पद्धतीने आपण आपल्या पेपरमध्ये किंवा प्रबंधामध्ये हे लिहिणं अपेक्षित असतं की आपण कशा पद्धतीने आपल्या प्रयोगाची अंतर्गत वैधता राखलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो एक्सटर्नल व्हॅलिडिटी म्हणजे बाह्य वैधता. याचा अर्थ आपल्या संशोधनामध्ये तून आलेले जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष आपण किती व्यापकपणे सगळ्यांना लागू करू शकतो. उदाहरणार्थ आपण एखादा प्रयोग हा
नांदेड जिल्ह्यातील एका शाळेत केला तर तिथले जे काही निष्कर्ष आहेत ते आपल्याला पुणे जिल्ह्यातील शाळेत लागू करता येतील का विद्यार्थ्यांवर? जर ते लागू करता येत असेल तर त्या प्रयोगाची बाह्य वैधता चांगली आहे असे आपण म्हणू शकतो. याचा अर्थ जे काही प्रयोगाचे निष्कर्ष त्याचं सामान्यीकरण करण्यासाठीचं जे काही कृती आहे ती आपण आपल्या प्रयोगामध्ये केली पाहिजे. मग आपल्या निष्कर्ष संशोधनाचे निष्कर्ष हे अधिकाधिक सामान्यीकरण करण्या इतपत होण्यासाठी, याचा अर्थ त्यांची बाह्य वैधता वाढवण्यासाठी काय काय करता येईल? तर जो गट आपण निवडू तो रँडम सॅम्पलिंगने घेतला पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही बायस नसला पाहिजे. ज्यावेळेस आपण रँडम सॅम्पलिंगने घेऊ त्यावेळेस आपण मुद्दामहून एखादा चांगला रिझल्ट यावा म्हणून प्रयोग केलेला नाही हे त्यातून सिद्ध होते. किंवा असं होऊ शकतं की आपण मुद्दाम एखादा हुशार वर्ग निवडू आणि त्यावर आपलं प्रयोग अध्यापन पद्धती राबवू आणि मग म्हणू की बघा अध्यापन पद्धतीमुळे फरक पडलेला आहे. तर त्या ठिकाणी मात्र रँडम सॅम्पलिंग नसल्यामुळे प्रयोगाच्या वैधतेमध्ये किंवा निष्कर्षांच्या वैधतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा आपण काही शाळांचे असे बघतो की त्यांचे निकाल जे आहेत ते 99% 100% लागतात आणि मुळातच जर त्या शाळेच्या प्रवेशाची अटच जर मेरिटच जास्त असेल तर त्या जास्त मेरिट असलेले विद्यार्थी साहजिकपणे जास्त गुण मिळवणार आहेत. तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या शाळेमुळे ते गुण मिळाले असं म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला हे करता येईल की जे आपण जो सॅम्पल किंवा जो नॅदर्श निवडू त्याच्यामध्ये जी जनसंख्या आहे त्याचे सगळे गुणधर्म त्या सॅम्पलमध्ये असले पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण असं म्हणू की इयत्ता 9वीचे मराठी माध्यमाचे सगळे विद्यार्थी हे जर आपली जनसंख्या असेल तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये किती विविधता आहे. ग्रामीण आहे, शहरी आहे, त्यानंतर बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे का CBSE का ICSE बोर्ड आहे, त्याच्यानंतर लिंगाचा फरक आहे, त्याच्यानंतर प्रादेशिक विषमतेचा फरक आहे, म्हणजे प्रादेशिक संस्कृतीचा, सामाजिक आर्थिक परिस्थितीचा फरक आहे. त्यावेळेस मग एखाद्या विशिष्ट शाळेत म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केलेला प्रयोग हा गडचिरोलीतल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लागू करता येतील का निष्कर्ष, असा विचार या ठिकाणी येतो. म्हणून आपण जो काही सॅम्पल निवडू त्याच्यामध्ये जेवढी जनसंख्येची सगळी वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये असली पाहिजे. जर आपण म्हणू की महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे लागू होईल तर मग आपल्या न्यादर्शामध्ये महाराष्ट्रातील जे वेगवेगळे गट आहेत त्याच्यातले सगळे सॅम्पलचे गुणधर्म येतील असा सॅम्पल पाहिजे. अन्यथा आपल्याला काही जे प्रयोग आहेत ते एक मुंबईत करावं लागेल, एक नांदेडमध्ये करावं लागेल, नंदुरबारमध्ये, जळगावमध्ये असे 4-5 प्रयोग केल्यानंतरच आपण असं म्हणू शकू की हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनसंख्येसाठी लागू आहे. म्हणून आपला जो न्यादर्श असेल त्याच्यामध्ये बहुविविधता आणि जनसंख्येची जी वैशिष्ट्ये ती सगळी त्याच्यामध्ये आले पाहिजे. शिवाय आपलं जे माहिती संकलनाचं साधन आहे त्यांचा पण आवाका मोठा असला पाहिजे, त्याचं स्टॅटिस्टिकली त्याचं विश्लेषण करता येईल आणि लागू करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. संख्याशास्त्राचा वापर करण्याचा एक महत्त्वाचा हेतू हाच असतो की उदाहरणार्थ टक्केवारीच्या आधारे केवळ आपण हे सांगू शकतो की फरक पडलेला आहे किंवा गुण वाढलेले आहेत, कमी झालेले आहेत. पण हे गुण वाढलेले इतका मोठ्या प्रमाणात आहे का, की इतक्या प्रमाणात आहे का की ते सगळीकडे लागू करता येतील हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला संख्याशास्त्राचा वापर करावा लागतो. तर योग्य संख्याशास्त्र निवडणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आपण ज्यावेळेस हे प्रयोग राबवत असाल या मुद्द्यांचा विचार करा आणि ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण कशी काळजी घेतलेली आहे आपल्या शैक्षणिक प्रयोगामध्ये हे लिहिणं, याचा तपशील लिहिणं गरजेचं आहे. की तुम्ही सॅम्पलिंग कशा पद्धतीने केलं, जनसंख्येपासून न्यादर्श कशा पद्धतीने निवडलेला आहे, माहिती संकलनाचं साधन कशा पद्धतीने आपण वैध करून घेतले, ह्या सगळ्या प्रक्रिया सुद्धा आपल्याला आपल्या शैक्षणिक संशोधनाच्या प्रबंधामध्ये किंवा पेपरमध्ये लिहायच्या असतात.